करत असताना जागोजागी अशाच प्रकारचं वर्णन 4-5 वर्ष आता बंद झालं. मीच विषय काढत नसतो कुठं. त्यामुळं माझा जो आज हा प्रवास आहे किंवा आपल्याकडं सर्व जे काही मला मानतात ज्या बाबतीत दुःखाच्या बाबतीत, तर त्याचं कारणच आहे व्यायाम. आज सकाळी ज्याचं वर्णन केलं सरांनी, सर्वांनीच वर्णन केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 1:45 वाजता सायकलिंगला सुरुवात केली आज आणि फिल्टरच्या आसपास म्हणजे बिजनवाडीच्या आसपास आलो होतो पहाटे 3-3:15 आणि त्याच्यानंतर येडशीला गेलो आणि मग 100 किलोमीटर झाल्यानंतर माझा जो सकाळचा ग्रुप आहे त्या ग्रुपनं अभिनंदन केलं. तर हे जीवनामध्ये फार महत्त्वाचा घटक असतो. आज आपला जो काही सेवापूर्ती या ठिकाणी होती आहे, ती सेवापूर्ती होत असताना योगायोग चांगला आहे. 2 गोष्टीचा योगायोग आहे की माझं जे कुलदैवत आहे सिद्धनाथ मसवड आणि खरसुंडी, तर त्याच्या आज शासन काट्या त्या ठिकाणी म्हणजे आज उत्सव असतो. त्याचा नैवेद्य म्हणजे ते एक ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो तर त्या कुळाचा उद्धार कसा करावा त्याचे उदाहरण मी देतोय. तर उदाहरण देत असताना मी 2 टप्प्यातला माणूस आहे. अत्यंत भावनिक आहे आणि अत्यंत कठोर आहे. त्याचबरोबर अत्यंत धार्मिक आहे आणि तेवढा धर्मनिरपेक्ष पण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठं करायची हे मला निश्चित कळतं. तर त्या असणाऱ्या माझ्या कुलदैवताला माझे आजोबा पंजोबा ठाकूर पंजोबा कोण कोण गेले असतील मला माहित नाही. मलाही लहानपणी एकदा वडिलांनी नेलं होतं. ते गुलाब वगैरे उधळायचा असतो ना तिथं. तर त्या असणाऱ्या कुलदैवताला ज्यावेळेस मी येणार आहे म्हणजे त्यांना तिथल्या पुजाऱ्याने सांगण्यात आलं की मी येणार आहे, तर त्यानंतर मी पाहिलं 30-40 जे काही पुजारी मंडळ तिथं जमा झालं आणि ते पुजारी मंडळ येऊन माझा सत्कार तर सोडा, मी पाठीमागे हात बांधून सर्व मला दाखवत होते. याच्यापेक्षा कुळाचा उद्धार नसतो. जिथं आपलं जे कुळ आहे त्या कुळाचा उद्धार यालाच म्हणतात. तर अशा अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आहेत की या असणाऱ्या मेहनतीचं फळ. आणि दुसरा विषय की आज 25 तारीख, माझा जन्म जरी सोलापूर जिल्ह्यात झाला असला तरी मराठवाड्याने मला मोठं केलं. त्यामुळं माझं हेच सर्व काही लातूरला शिकवून इकडे आलेलं आहे. त्यामुळे MS-25 हे मॉडेल आज थोडंसं सिद्धेचं रिटायर होतं आहे या ठिकाणी हे आहे. परंतु कटारे सरनी बोर्ड लिहिला का, नुसतं त्यांना कुणीतरी फोन केला बोर्ड लिहिला, पण कटारे सरची आठवणी वेगळ्या आपण पद्धतीनं हे घेऊया. कटारे सरकडे एक गाडी आहे जुनी BY त्याचं मॉडेल आहे, मला वाटतं 70-75चं मॉडेल आहे ते, तर आजही चालू आहे. तर त्यातला मी, तर त्यामुळं हे मॉडेल अखंड असं चालू राहील. किंबहुना आता ज्यांचे वर्णन केलं सरांनी की आमचं ज्याच्या दुकानात किंवा ज्याच्या गॅरेजमध्ये काम केलं होतं मी, त्याच्याकडं रोल्स रॉइस तर त्या गाडीची किंमत 7-8 कोटी आहे एका गाडीची किंमत. तर अशा 3 गाड्या त्याच्याकडे आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूपासून बाबासाहेबांपासून सर्वच त्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि तिथं मी मेकॅनिक म्हणून काम करत होतो. अर्थात हा गैरसमज न करून कुणी घेऊ नये की मी गरीब कुटुंबातला, अतिशय सधन कुटुंबातला, आमच्या गावातला सर्वात जमीनदाराचा मुलगा. पण दुर्दैव की काही प्रसंग घडत गेले आणि मला अडचणी येत गेल्या. मात्र हारणे हा माझा पिंड कधी राहिला नाही. त्यामुळं 5 वर्षानंतर शिंदे सर होते का नाही मला आठवत नाही आहे, जिथं मी काम केलं होतं तिथं नवी गाडी ज्यावेळेस मी घेऊन गेलो आणि त्या मेकॅनिकला सांगितलं की गाडीमध्ये हा सर होते गाडीमध्ये सर मला काय फॉल्ट आहे का, त्या मेकॅनिकला लालाला विचारलं, नंबर प्लेट नाही आहे. आणि त्या लालाला ज्यावेळेस विचारलं की यार गाडीमध्ये काय बघ जरा थोडंसं काही प्रॉब्लेम आहे. मी आपलं असं जॅकेट आणि हे घातलेले होते कपडे, पण ते 2-3 वेळेस त्यानं म्हटलं की काय मला तर वाटत नाही नवीन गाडी आहे तुम्ही शोरूमला घेऊन. नाही म्हणजे इथं मला समजलं की बाबा ह्या गावामध्ये असा मोठा अशा प्रकारचा मेकॅनिक आहे आणि तो मेकॅनिक चांगलं काम करतोय बघा. पुन्हा 2-4 वेळेस त्याने मॅम रेस करायचं, मी गाडीतच बसलेलो होतो आणि मग म्हटलं की नाही तुम्ही कुछ तो फिरकी ले रहे रजपूत समाजाचं की तू फिरकी. मग मी खाली उतरलो, जरा फर्स्ट कपडे एवढे व्यवस्थित केले आणि मग म्हटलं की आपके पास कोई सतीश नाम का कोई लडका था क्या. मग त्याच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर तो तोंड पडवून घ्यायला लागला आणि मग एक वाक्य उच्चार तो म्हणतोय की बच्चन तुम्हें पिक्चर में देखा हो, ये है मेरा असली बच्चन. लगेच त्यांना मुळे आपण असतील साळुंखे असतील यांना बोलून घेतलं आणि आपल्याकडे कामाला म्हणलं होता तोच आहे. तर हे जिद्द जे असेल हे जिद्द माझ्यामध्ये कदाचित लहानपणापासूनच आहे. म्हणून आज इथं बंधुराज बसलेत आमचे. आईवडिलांचं नातं कसं असावं, भावाचं बहिणीचं नातं कसं असावं. लहानपणी जर बघितलं सर्वात मोठे आणि सर्वात लहान. आता जर आपण घरातली परिस्थिती पाहिली तर काय असतंय, बारदाना मोठा आमचा
वडिलांची सवय होती, जाधव सर म्हटले ना की सहज बोलणं, माझ्या बापाचा परकट स्वभाव, त्यामुळं मी अडचणीत येतो, अडचणीत त्याला अडचण किरकोळ समज कुठे अडचण समजत नाही त्या गोष्टीला, मात्र परखड बोलणं आणि लहानपणी जेवत असताना खात असताना अशी बाजूची जमायची सर्व लोक. पाण्याचा हौद आमच्या इथं ठरलेला आहे, सर्व परिसरातली लोक त्या ठिकाणी यायची, पाणी आपल्या जनावरांना दाखवायची. मी एकदाच फक्त पेपर तपासायला गेलो, 7-8 हजार रुपये त्याचे मिळाले होते, त्याचा हौद बनलो गावात. तर अशा रीतीनं की ह्या वडिलांचं असायचं की बाबा आपल्याकडे कुठला काळा पैसा येता कामा नये, आपल्याकडे कुठलं तशा प्रकारचं डाग नाही पडला पाहिजे, हे शब्द असायचे. आणि त्याच वेळेला काम करत असताना आता घरची जरी जमीन असली तरी सुद्धा भावांना, आईला 40-40 बायका माझ्या आमच्याकडे असायच्या. आणि त्यावेळेला काय होतं, जमीन जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच काम करावं लागतं. लहान जरी असला मुलगा तर त्याला म्हशी आहेत, त्या जनावर आहेत, ती दारधर. तर त्यावेळेला लहान मुलाला सुद्धा काम करू, तो म्हणजे का करू नये किंवा तो काम कर म्हणून आई वडील मारतात, भाऊ मारतात. मात्र आमच्या भावांचं वेगळं होतं. ते मला मारायचे, कशा करता, तू इकडे येऊ नको, झाडाखाली बस, कशा करता, तर तू हुशार आहे भावा किंवा अभ्यासामध्ये हुशार आहे. मी गावात मध्ये टॉप, म्हणजे ज्यांनी मला ह्या भावानी हुशारशी लहानपणी वाढवलं, लोकांना शिकवलं, सर्व काही. आणि आजही आपल्याला आश्चर्य वाटेल, आमची टीव्ही आजही तशीच आहे, त्यामध्ये कुठला बदल नाही. माझ्या जमिनीमध्ये मी गेलो किती वर्षानंतर, तुम्हाला आश्चर्य वाटेल.